Hello friends, welcome to Digit Gurus. Today we will learn 10 very important verbs that you use in daily English speaking with simple examples and their Marathi meanings. So stay till the end for the bonus tips and don't forget to like, share and subscribe to our channel. मित्रांनो, वर्ब म्हणजे क्रियापद. कोणत्याही वाक्यात व्हर्ब हे सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. ह्या व्हर्बला समजण्यासाठी आपण त्याला 5 फॉर्ममध्ये डिव्हाइड केले आहे. ज्याला हे व्हर्बचे 5 फॉर्म समजले त्याला इंग्रजी समजणं आणि बोलणं खूप सोपं होतं. तर मग चला आपण हे व्हर्बचे 5 फॉर्म शिकूया. व्हर्बचा पहिला फॉर्म आहे बेस फॉर्म. त्याला आपण V1 असं नाव देऊया. व्हर्बचा दुसरा फॉर्म आहे पास्ट फॉर्म. याला आपण V2 असं नाव देऊया. तिसरा फॉर्म आहे पास्ट पार्टिसिपल. आपण त्याला V3 असं नाव देऊया. त्यानंतर चौथा फॉर्म आहे प्रेझेंट पार्टिसिपल. त्याला आपण V4 असं नाव देऊया. आणि पाचवा फॉर्म हा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउनसाठी वापरला जातो. त्याला आपण V5 असे नाव देऊया. आता आपण प्रत्येक फॉर्मचे स्पेलिंग, त्याचे प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार आणि त्याचं मराठी मीनिंग म्हणजे मराठीतला अर्थ पाहूया. पहिलं वर्ब आहे गिव. गिव म्हणजे देणे. गेव दिले, गिव्हन दिलेले, गिव्हिंग देत, गिव्स देतो किंवा देते. मेक बनवणे, मेड बनवले, मेड बनवलेले, मेकिंग बनवत आहे. मेक्स बनवतो किंवा बनवते. ब्रेक तोडणे, ब्रोक तोडले, ब्रोकन तोडलेले, ब्रेकिंग तोडत आहे, ब्रेक्स तोडतो किंवा तोडते. राईट लिहिणे, रोट लिहिले, रिटन लिहिलेले, रायटिंग लिहित, राईट्स लिहितो किंवा लिहिते. सिंग गाणे, सॅंग गायले, संग गायलेले, सिंगिंग गात, सिंग्स गातो किंवा गाते. सी पाहणे, सॉ पाहिले, सीन पाहिलेले, सीइंग पाहत, सीस पाहतो किंवा पाहते. थिंक म्हणजे विचार करणे. थॉट विचार केला, थॉट विचार केलेला, थिंकिंग विचार करत, थिंक्स विचार करतो किंवा करत. हॅव म्हणजे असणे. हॅड होते, हॅड होते, हॅविंग आहे, हॅज आहे. रीड वाचणे, रेड वाचले, रीड वाचलेले, रीडिंग वाचत, रीड्स वाचतो किंवा वाचते. कट म्हणजे कापणे. कट कापले, कट कापलेले, कटिंग कापत, कट्स कापतो किंवा कापते. ह्या प्रत्येक फॉर्मचा पुढे इंग्रजी संभाषणामध्ये कसा उपयोग करायचा हे आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहणारच आहोत. त्यामुळे हे सर्व फॉर्म्स लर्न बाय हार्ट म्हणजे पाठांतर करणं खूप आवश्यक आहे. फ्रेंड्स, दॅट्स इट फॉर टुडे. These 10 verbs are very important for improving your English fluency. So, learn them by heart. If you find this video helpful, hit the like button, share it with your friends, and don't forget to subscribe to Digit Gurus for more videos like this.